नमस्कार मित्रांनो, मी दीपक सावंत तुमचं स्वागत करतो आपल्या दीपक सावंत ब्लॉग या यूट्यूब चॅनलला। तर आज आहे ब्लॉग नंबर 4 आणि आम्ही चाललो आहे अग्नेवाडीला। तुम्हाला माहिती असेल अग्नेवाडीची जत्रा केवढी प्रसिद्ध आहे ती। तर त्याच अग्नेवाडीच्या जत्रेला आम्ही चाललो आहोत। मी, माझी बायको आणि माझी सासू आणि शीतलची बहीण असे आम्ही सगळे अग्नेवाडीच्या जत्रेला जातो आहोत। तर आम्ही कशी जाऊ, तिथे काय काय करू आणि जत्रा कशी आहे किंवा काय आहे हे आम्ही सगळं तुम्हाला व्हिडिओमधून दाखवू। चला। कणकवली डेपोमधून अग्नेवाडीला जाणाऱ्या लोकांसाठी एक चांगली अशी व्यवस्था डेपोमधून केली होती। जर कोणाला अग्नेवाडीला जायचं असेल तर कणकवली डेपोमधून 20-20 मिनिटाच्या अंतरावरती जादा बसेस सोडल्या होत्या, ते सुद्धा अतिशय लाईनमध्ये। फायनली आम्हाला आमची गाडी भेटलेली आहे। नंतर गाडी बघा भरलेली आहे पूर्ण। 5 मिनिटांनी गाडी चालू आहेत। बघा आई इथे बसलेली आहे, क्षितिज इथे बसलेली। फायनली आमची गाडी निघाली कणकवली डेपोमधनं अग्नेवाडीसाठी। तर आता आपण डायरेक्ट भेटूया अग्नेवाडी जत्रेमध्ये। लाईन एवढी मोठी आहे की 1 तास झाला बसमध्येच आहे आम्ही। आमागम झालं पूर्ण, खूप मोठी लाईन आहे गाड्यांची। तुम्हाला बघा केवढी मोठी बाईकिंग लागलेली आहे। हे तुम्ही बघू शकता केवढी मोठी पार्किंग लागलेली आहे। आईचा डेपो आहे। मला पुन्हा तर इथेच यावं लागेल गाडी पकडण्यासाठी संध्याकाळी। हे बघा खाजा मस्त असं भजी तवा असत आहे। जेव्हा आम्ही लहान होतो ना, लहान असले की जत्रेमध्ये असे कपडे आम्ही खूप घ्यायचो, तेव्हा खूप मजा मस्त असं वाटायचं जत्रेमध्ये कपडे वगैरे घ्यायला। तर आम्ही ते काजीचे पैसे वगैरे साठवायचो, काजी साठवून काजी विकून जे पैसे यायचे त्या पैसे आम्ही साठवून त्याच्याने आम्ही जत्रेमध्ये असे कपडे किंवा काय ते असं खाऊ किंवा काय ते असं घ्यायचो आम्ही जत्रेमध्ये। दुकान उतरून तुम्ही चालत आलात की पुढे चालत आलात की तसंच पुढे मंदिर आहे। बघा इथे पोलीस नियंत्रण कक्ष आहे। इथूनच पुढे गेलात की इथूनच पुढे तुम्हाला खाली जायचं आहे। हे बघा इथून मंदिरात जाण्यासाठी लाईन आहेत खूप साऱ्या, त्याच्यामधल्या आम्ही गेट नंबर 6 जवळ आम्ही लाईनमध्ये उभे आहोत। बघा आई
हे शेती घ्या. फायनली आम्ही आता दर्शन करून मायने गेलो. दर्शनच्या इथे तुम्हाला जास्त शूटिंग नाही करू शकत, त्याच्या आम्ही काय दाखवलं नाही तुम्हाला. एक मिनिट. दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही या दुकानात आम्ही खाऊ गल्ली आहे छोटीशी, तिथे आम्ही थोडासा नाश्ता केला आणि आता थोडीशी आम्ही जत्रा फिरतो. तुम्हाला दाखवतो काय काय जत्रेमध्ये. कमेंट करून सांगा कोणी कोणी हा गेम खेळलाय जत्रेमध्ये. आईची मैत्रीण भेटलेली लहानपणीची, शाळेतली ना. आता आम्ही पुन्हा चाललो आहे बस डेपोच्या इथे घरी जाण्यासाठी. बघा हा असतं असा जत्रा असते, अशी कुणकेशासारखी जत्रा असते मोठीच्या मोठी, त्याच्यापेक्षा मोठी आहे. दुपारची वेळ असल्यामुळे थोडंसं ऊन वगैरे आहे, त्याच्यामुळे रात्रीची मजा खूप वेगळी असेल जत्रेमध्ये. हा बघा 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 इकडे घ्या. हे कसे आहेत? आईला आम्ही चॅलेंज दिलंय की 10 रुपयामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू घेऊन दाखवा जत्रेमध्ये. आई मगापासून शोधतायत, आईला अजून तरी काय भेटलं नाही. बघूया 10 रुपयामध्ये काय भेटतं का त्यांना. का ससे पण आहे तिथे. जिल्हा बँकेतील आपल्या खात्यावरील मोबाईल एटीएम व्हॅन मधून रक्कम काढता येईल. एटीएम व्हॅन आपल्या गावी सिंधुदुर्ग बँकेची सेवा त्याला घेऊन जाऊया. चला आपुलकीच्या सेवेचा लाभ आपली माणसं आपली बँक. प्रवास आलेल्या सर्व भक्तांचे. मित्रांनो हे बघा आपल्याला कोण भेटलं जत्रेमध्ये. हा आहे लक्की दादा आणि बंटी कांबळे, कोकणातले मोठे असे इन्फ्लुएन्सर. त्यातल्या त्यात बंटी कांबळेचे व्हिडिओ तर मला खूपच आवडतात. त्यांचं जत्रेमध्ये वस्त्रकला नावाचं टी शर्टचं छान असं दुकान होतं. त्यानंतर आम्ही बंटी कांबळेसोबत फोटो काढला आणि आम्ही डेपोला जायला निघालो. तर हे बघा मित्रांनो, काही लोक जत्रेला फिरण्यासाठी येतात, तर काही लोक आपलं पोट भरण्यासाठी येतात. जर तुम्हाला अशी माणसं दिसली जत्रेमध्ये किंवा त्यांना थोडीशी मदत करा. बघा इथून पुन्हा कणकवलीसाठी पुन्हा ही लाईन आहे. आता आमची बस इथून कणकवलीसाठी आता आमची बस निघाली अग्नेवाडीवरून कणकवलीसाठी. तर बघू आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतो कणकवलीला. पुन्हा कणकवलीला पुन्हा मला जाण्यासाठी पुन्हा बस पकडायची आहे. तर चला आता आम्ही अंगणवाडीचा ब्लॉग आम्ही इथे संपतो. चला बाय बाय.